नमस्ते. हरिओम. हेरंब जोशी ॲस्ट्रोलॉजर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी हेरंब जोशी गुरुजी. आज या ठिकाणी आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहे. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे अर्कविवाह, म्हणजे रुईसोबत लग्न लावण्याची पूजा. तर ही पूजा नेमकी काय आहे, असं बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न, शंका, कुशंका तयार होत असतात. ह्याच प्रश्नाचं योग्य उत्तर शोधण्यासाठी आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच येणारे सगळे नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भेटतील. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिला प्रश्न, अर्कविवाह ही पूजा का करायला पाहिजे? कुंडलीनुसार पत्रिकेमध्ये सप्तम स्थान म्हणजे 7वं स्थान हे विवाहासाठी दिलेलं आहे. ही पूजा मुलाच्या पत्रिकेनुसार केली जाते, मुलीच्या पत्रिकेनुसार नाही. अर्कविवाह म्हणजे रुईसोबत लग्न लावण्याची पूजा आहे. कुंडलीमध्ये मुलाच्या पत्रिकेनुसार 7व्या स्थानामध्ये शुक्र मंगळ युती, राहू केतू ह्या ग्रहांच्या संदर्भात किंवा शनीच्या संदर्भात काही अशुभ दोष तयार झाले तर हा विधी आपल्याला करणं गरजेचं असतं. ही पूजा कधी केली पाहिजे? ही पूजा लग्न ठरल्यानंतर केलेली कधीही सोयीस्कर ठरते. बरेचसे लोक लग्न ठरण्याच्या आतमध्येच ही पूजा करून घेतात, पण बघायला गेलं तर शास्त्राप्रमाणे ही पूजा कमीत कमी लग्न ठरेल त्याच्यानंतरून ही पूजा केली तर जास्त उपयुक्त आपल्यासाठी ठरू शकते. ही पूजा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की लग्नानंतरून कुठल्याही प्रकारची समस्या मुलाच्या जीवनामध्ये उद्भवू नये. कुठल्या प्रकारचे अडीअडचण, पती पत्नीमध्ये मतभिन्नता, वादविवाद, घटस्फोट, कोर्ट कचेरी अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या बघायला भेटू नये, म्हणूनच या ठिकाणी अर्कविवाह अशी पूजा केली जाते. अर्कविवाह ह्या पूजेमध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वामध्ये संकल्प पूजा इथून सुरुवात केली जाते. नंतरून गणेश पूजन अशी पूजा सर्वात प्रथम होते आणि धार्मिक विधीला सुरुवात होते. नंतरून स्वस्ती पुण्याह वाचन अशी पूजा केली जाते आणि वरून भगवंताकडून विविध प्रकारचे आशीर्वाद त्या ठिकाणी मागितले जातात. पहिला आशीर्वाद आहे पुण्याहम, भरपूर पुण्याची प्राप्ती होऊ द्या. दुसरा आशीर्वाद आहे कल्याणम, माझं कल्याण होऊ द्या, चांगलं होऊ द्या. तिसरा आशीर्वाद आहे वृद्धीम, जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराटी, वाढ होऊ द्या. अरिष्ट, इडापिडा, दुःख, दारिद्र्य निघून जाऊ द्या. चौथा आशीर्वाद आहे स्वस्तिम, चांगलं आयुष्य आणि आरोग्य सुद्धा या भगवंताकडे मागितलं जातं. आणि शेवटचा आशीर्वाद असतो श्री, हे भरपूर लक्ष्मी लाभ सुद्धा आम्हाला प्राप्त होऊ द्या, असं पूजन त्या ठिकाणी केलं जातं. नंतरून त्या ठिकाणी मातृका पूजन म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची पूजा केली जाते. इथे 16 देवी म्हटल्या गेलेल्या आहेत. गौरी, पद्मा, शची, मेधा, सावित्री, विजया, जया, देवसेना, स्वधा, स्वाहा, मातरो, लोकमातरहा, धृती, पुष्टी, तुष्टी आणि कुलस्वामिनी ह्या संपूर्ण देवीची पूजा या ठिकाणी केली. नंतरून त्या ठिकाणी रुईसोबत लग्न लावण्याची पद्धत आहे, पूजा आहे. लग्न लावल्यानंतर ती रुईची फांदी पाण्यामध्ये विसर्जन केली जाते. अशा पद्धतीने हे अर्कविवाह नावाचं पूजन केलं जातं. ह्या पूजेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट लग्नानंतरचं सर्व अरिष्ट इडापिडा निघून जावी, म्हणूनच ही पूजा केली जाते. ही पूजा झाल्यानंतर ती रुईची फांदी पाण्यामध्ये सोडावी, म्हणजे सर्व अरिष्ट इडापिडा निघून जाते. अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा केली जाते. ह्या पूजेबद्दल जर तुम्हाला अजून काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, मी तुम्हाला तिथे नक्कीच मार्गदर्शन करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून ज्या लोकांना या माहितीची खरंच गरज आहे त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. नमस्ते. हरिओम.